हॅलो हाय नमस्कार. मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये. आज सुंदर एक रेसिपी तुमच्यावर शेअर करते. कोशिंबीरची रेसिपी शेअर करते. याच्यामध्ये मी 3 प्रकारची कोशिंबीर दाखवलेली आहे. काकडीची कोशिंबीर आहे, बीटाची कोशिंबीर आहे आणि गाजरची कोशिंबीर आहे. रेसिपी साधारण सेम सगळ्याची असल्यामुळे तिन्ही कोशिंबीर एकत्र दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर चॅनल पण सबस्क्राईब करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. करूया आपल्या कोशिंबीरला सुरुवात. जेवणाची चव वाढवण्यासाठी कोशिंबीर ही सोबत पाहिजेच. हे बघा, इथे अशा पद्धतीने आपण आधी गाजर, काकडी आणि बीट हे घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. आता आपण इथे सुरुवातीला बीट मी एवढ्या बीटाची कोशिंबीर करणार आहे. काकडी इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत, त्याची कोशिंबीर करणार आहे. आणि गाजर फक्त एकाच गाजरची कोशिंबीर करून दाखवणार आहे, कारण का ते मोठं असल्यामुळे एकाच गाजरची कोशिंबीर करणार आहे. आधी सुरुवातीला आपण गाजर, काकडी आणि बीट हे सगळं व्यवस्थित आधी सोलून घेऊया, सालं काढून घेऊया त्याची. आता आपण तिन्हींची सालं काढून घेतलेली आहेत. आता इथे किसायचे, त्यासाठी इथे जाडे किसणीचा जो भाग असतो त्याने आपण आधी हे सगळं किसून घ्यायचं आहे. गाजर, बीट आणि काकडी तिन्ही पण गोष्टी आपण व्यवस्थित अशा किसून घ्यायच्या आहेत. इथे मी गाजर दाखवते सुरुवातीला. अशा पद्धतीने आपण बीट आणि काकडी हे सुद्धा किसून घेणार आहोत. हे बघा, असे छानपैकी लांब असे मस्तपैकी गाजर, काकडी आणि कोशिंबीरचे आपण तुकडे असे करून घेणार आहोत, किसून घेणार आहोत छानपैकी. अशा पद्धतीने आपण तिन्ही गोष्टी किसून घेतलेल्या आहेत. काकडीला कसं असतं, काकडीला लगेच आता पाणी सुटायला लागतं, त्याच्यामुळे आपण पुढच्या गोष्टी आता इथे आपण ह्याच्यामध्ये मी तिन्ही बाउलमध्ये काढून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण दही टाकून घ्यायचे. तिन्ही ह्याच्यामध्ये गाजरमध्ये आपण 1 टेबलस्पून दही घेतलेला आहे, बीटमध्ये 1 टेबलस्पून दही घेतलेलं आहे आणि काकडीमध्ये सुद्धा 1 टेबलस्पून दही घेतलेलं आहे. काकडीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे थोडीशी ती पातळसर अशी होते. बाकी असं तिन्हीचं हे सेम असल्यामुळे, आणि गाजर आणि बीटमध्ये तुम्हाला दह्याचं प्रमाण अजून जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण काकडीमध्ये घेऊ नका, कारण का त्याला पाणी सुटतं लगेच आणि अजूनच खूपच ती पातळ होऊन जाते. पण शक्यतो एवढं दही घेतलेलं खूप छान, त्याने टेस्ट छान येते. आता सगळं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घेऊया. आधी सगळं दही आपण काकडी, गाजर आणि कोशिंबीरमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. आता इथे मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. ती 1-1 टीस्पून मी तिन्हीमध्ये टाकून घेते. मिरची तिखट जरा होती, त्याच्यामुळे मी 1-1 टीस्पूनच घेतलेली आहे. तुम्हाला तिखटपणा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जरा जास्त क्वांटिटीमध्ये घेतली तरी चालेल, पण माझ्याकडे कसं दोघी नव्यानित्या खाणाऱ्या असल्यामुळे मी त्यांना थोडीशीच घेतलेली होती तिखटपणा. जास्त तिखटपणा घेतला नव्हता. लहान मुलं खाणार असतील तर तिखटपणा हा जरा कमी असला तर चालेल, आणि एवढी मिरची खूप होते, जास्त एवढ्या आपल्या जे कोशिंबीरची क्वांटिटी आहे त्याच्यासाठी एवढी मिरची चांगली आहे, व्यवस्थित आहे. आता इथे चवीनुसार मीठ तिन्हीमध्ये टाकलेलं आहे आणि 1-1 टीस्पून मी सगळ्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे. आता हे सगळ्या गोष्टी आपण मिक्स करून घेऊया. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिन्ही कोशिंबीरचे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल थोडं जरा जास्त वाटत असेल, पण आपल्याला 3 कोशिंबीरमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं असल्यामुळे मी इथे तेल गरम करून घेतले. त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरं टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी ते गरम झाल्यानंतर छानपैकी तडतडतंय त्याचा आवाज, आणि त्याच्यानंतर फोडणी त्याची दिली ना आपण कोशिंबीरला, की ती जी स्मेल येते आणि ती जी टेस्ट वाढते आपल्या कोशिंबीरची, खूप छान वाटते. मी खूप छान असं दाखवलं तुम्हाला की नॅचरली असं तो आवाज किती छान वाटतं कोशिंबीरला त्या.
आणि सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. झटपट होणारी आणि भाजीबरोबर जर कधी आवडीची भाजी नसेल तर अशी कोशिंबीर जोडीला घेतली तर खूपच छान लागेल. आणि अशा पद्धतीने आपण कोशिंबीर वगैरे खाल्ली की तेवढं सॅलड पण आपल्या पोटात जातं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्की करून बघा. तुम्हाला कोशिंबीरच्या रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि सिंपल सोपर सुंदर टेस्टी अशा आपल्या ह्या तिन्ही कोशिंबीर, गाजर, बीट आणि काकडीच्या कोशिंबीर तयार झालेल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ट्राय करा. आणि तुम्हाला तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत रोहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका.